नमस्कार, मी न्यूज 24 प्रतिनिधी विनोद शिंगे। इचलकरंजी पंचगंगा नदीतील गाळ काढायचा महत्त्वपूर्ण निर्णय जिल्हाधिकाऱ्यांच्या समेत इचलकरंजीचे आमदार राहुल आवाडे साहेब यांनी घेतला। याचं इचलकरंजी नगरीत सहर्ष स्वागत होतं आहे। दादा नमस्ते। गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असणाऱ्या प्रश्नाला आता वाचा फुटल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी निर्णय दिला, याबद्दल आपलं काय मत? अतिशय महत्त्वाचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी दिला। आपल्या ह्या इचलकरंजी परिसरामध्ये पुराची जर परिस्थिती बघितली तर पूर आल्यानंतर पूर्ण वस्तीमध्ये त्या ठिकाणी पाणी शिरतं, मालमत्तेचं, शेतकऱ्यांचं, तिथं राहणाऱ्या लोकांचं फार मोठ्या प्रमाणात नुकसान होतं। आणि त्यातलं एक महत्त्वाचं कारण म्हणजे तिथला न काढलेला गाळ काढायची फार महत्त्वाची त्या ठिकाणी गरज असल्यामुळं त्याचा पाठपुरावा मी या ठिकाणी केला। आणि गाळ काढून जो पाणी जे पात्राबाहेर येतं, कारण की मला लक्षात पण नाही की बाबा कधी गाळ काढलेला आणि काढला आहे की नाही हाही मला माझ्या माहितीप्रमाणे नाही काढला, परंतु आज गाळ काढायची गरज आहे, कारण की पाणी पात्राबाहेर येऊन वस्तीमध्ये शिरतं आहे आणि हजारो हेक्टरचं ऊसाचं शेतकऱ्यांचं नुकसान पण होतं आहे। त्यामुळं गाळ काढण्याचा निर्णय त्या ठिकाणी घेतला आणि त्याच्यामुळं मला खात्री आहे की पाणी पात्रामध्येच राहून वस्तीमध्ये न शिरता आणि शेतीमध्ये त्या ठिकाणी न जाता शेतकऱ्यांचं आणि लोकांचं नुकसान त्या ठिकाणी होणार। मागच्या आठवड्यामध्ये त्या ठिकाणी बैठक झाली आणि बैठक झाल्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी जिल्हाधिकाऱ्यांनी निर्देश दिल्याप्रमाणे त्यातल्या अधिकारी सगळी त्या ठिकाणी आलेले अधिकाऱ्यांनी पाहणी केली। आज रिपोर्ट कलेक्टर साहेबांच्या समोर ठेवतील आणि या आठवड्यामध्ये लेखी आदेश माझ्या माहितीप्रमाणे प्राप्त होतील आणि लगेचच गाळ काढायला सुरुवात होतील। आणि ती गाळसुद्धा शेतकऱ्यांना मोफत द्यायचा निर्णय घेतला आहे शासनाने। म्हणजे त्यांनी JCB लावायचं, फोकलँड लावायचं, वाहतूक त्यांनी करायची आणि पूर्ण गाळ हा स्वतःच्या खर्चानं काढून आपण आपल्या शेतीमध्ये त्या ठिकाणी शेतासाठी वापरू शकतो, असं महत्त्वाचा निर्णय शासनाने त्या ठिकाणी घेतला आहे। अचानक दहाड टाकायचा असा काय विषय कसं झाला की मी ऑफिसमध्ये बसलेलो आणि एक माऊली आणि त्याची मुलगी माझ्या ऑफिसमध्ये आले आणि ती मुलगी फार हुंदके देत माझ्या ऑफिसमध्ये रडत बसलेली आणि मी तिचे आवाज ऐकल्यानंतर बाहेर आल्यानंतर चौकशी केली की तिच्या मनगटीमध्ये तिचा फ्रॅक्चर झालेला, स्वयंपाक कट्ट्यावरनं ती पडून तिचा हात फ्रॅक्चर झालेला आणि तिला दुखण्यापेक्षा तिच्यावरती एवढं मोठं दुःख होतं की आता हे ऑपरेशन आता प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये करावं लागणार आणि प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये किमान 10-15 हजार रुपयाचा खर्च माझ्या आईवरती त्या ठिकाणी पडणार। तिची आई साधं शिलाई काम करणारी एक महिला होती आणि ते आर्थिक बोजाचं ते दुःख तिला फार मोठं होत होतं। मग मी चौकशी केली, आईने सांगितलं की IGMला गेले। IGMला गेल्यानंतर तिथं त्या पाटील डॉक्टरनी तिथं आम्हाला प्रायव्हेट हॉस्पिटल सांगलीला यायला सांगितलं आणि त्या पद्धतीनं रेफर केलं। म्हटलं IGMमध्ये सगळ्या सुविधा असताना प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये काय जायची गरज आहे? मग त्यांना लगेचच घेऊन हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर त्याची चौकशी केली, त्या अधिकाऱ्याच्याबद्दल तक्रार केली, नामदार आबिडकर साहेबांच्याकडे त्याची तक्रार केली आणि आबिडकर साहेबांनी त्याची दखल अतिशय जबाबदारीने आणि लगेच घेऊन तातडीनं त्या डॉक्टरला कार्यमुक्त त्याच्या कामातनं मुक्त केलं आणि दुसऱ्या दिवशी लगेचच त्या डॉक्टरनी त्या मुलीची सर्जरी केली। परवा दिवशी मुलगी मला जाता डिस्चार्ज येता येऊन भेटून पण गेली। हे काम चांगल्या पद्धतीनं IGM हॉस्पिटलमध्ये होत असताना काही डॉक्टरांच्या निष्काळजीमुळं त्या ठिकाणी गोरगरिबांना त्रास होतो आणि त्याचा आढावा घ्यायला खरं म्हणजे आज नामदार आबिडकर साहेब IGM हॉस्पिटलला आज 11 वाजता भेट देत आहेत आणि मला खात्री आहे की आता ह्याच्यापुढं आता आरोग्यमंत्री जिल्ह्यातलेच असल्यामुळं आपल्याला कुठं ह्याच्यापुढं काय त्रास होणार नाही ही खात्री मला या ठिकाणी वाटते। बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना। अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना। ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी।